सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व काय सुसर्वदा. गणरायाला वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांना वंदन करून, नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आई माझी एकविरा माऊली तिच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या दिवसाला मात्र आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. पंच विजय बटाला सर यांचा येतो या ठिकाणी आम्हाला ग्रीन सिग्नलचा इशारा. पहिला बॉल घेऊन राज दळवी, स्ट्रायकिंग एंडला पवनचा विपक्ष. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अजिबात बाउन्स बघायला मिळाला नाहीये. सरळ धनेश साने विकेट किपर त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आज लाईव्ह स्क्रीनवरनं आपण कॅमेरामनला पाहू शकाल. या ठिकाणी खेळाडूंच्या जर्सीजवर फोकस केला जातोय. सागर बिल्डर आहेत, त्यांच्या जर्सीच्या बॅक साईडला आपण पाहिलं तर सिमरन 11 डीकेबी पाहुणीपाडा ही जर्सी बघायला मिळते, जी त्यांना आज स्पॉन्सर केली आयुष स्पोर्ट्सचे प्रोपरायटर मिस्टर कैलास फष्टे सर यांनी. या ठिकाणी पुन्हा एकदा लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पंच डॉट चेंडू दर्शवत असताना निर्धाव स्वरूपामध्ये बॅक टू बॅक सलग 2 निर्धाव चेंडू. राज दळवी पहिल्या वर्षामध्ये डीकेपी पाहुणेपाडा या संघाने या मैदानावर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये खूप मोठा रोल मुसलमान मिस्टर सागर पाटील यांचा राहिलेला, परंतु तदनंतर जो स्ट्रगल चालू झालाय तो अजून सुद्धा कंटिन्यू आहे. तो आज कुठेतरी संपवण्याच्या इराद्याने आलेत. यावेळेला मात्र रडार मध्ये आलाय बॉल. त्या बॉलला सरळ फेकून दिलं जात आहे. बॉल निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. या चौथ्या दिवसामधील पहिली बाउंड्री मैदानात येत असताना चौकार 4. वेळेला फुल टॉस मिळालाय आणि त्या बॉलला सरळ पंचांचा इशारा येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क मॅक्झिमम. फ्री हिटचा बॉल आहे. राज दळवी पुन्हा एकदा सज्ज होईल. तुषार मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळत आहेत. घनाघाती प्रहार तुषारकडनं. याही वेळेला फेकून दिला या बॉलला. 1 बाउन्स न बॉल सरळ निघून जाईल. पुन्हा एकदा चौकार 4. धावसंख्या मात्र
उल्लेख झाला त्या गोष्टीचा मुख्य मंचावर आयोजक बसले त्यांच्या माध्यमातून आणि तशा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. राजच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकाल जशा पद्धतीने गेले 2 ते 3 चेंडू पाहिले आपण तर एएसटीच्या जवळ होते यावेळेला थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. धनेश साने यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. रणपमध्ये पावलांमध्ये बिघाड एक भव्य दिव्य स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. ज्या स्पर्धेची अगदी हा संपूर्ण तालुका वाट पाहत असतो अशी शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2026 आज आपल्या भेटीला आली आहे. आजच्या चौथ्या दिवसाकडे आपण वाटचाल केली आहे आणि यशस्वी 3 दिवस गेले आपण ही स्पर्धा पार पडताना पाहतोय. आज वाडा तालुका म्हणजे WC अंतर्गत आज शेवटचा दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण उद्या ओपन एका एक फॉर्मॅट या स्पर्धेमधनं आपण खेळताना पाहणार आहोत. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी संपले पहिलं आणि धावा आपण पाहिल्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाअखेरीस 15-15. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता मिस्टर रोशन गावित महेश गावित यावेळेला बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न बॉल लॉंगॉनच्या दिशेने चाललाय. तेजस उर्फ लाली त्या बॉलवर जात आहेत. फेक करेपर्यंत एकच सिंगल मिळेल. धनेश साने इथून क्षेत्ररक्षण सजवत असताना विकेट किपरचा खूप महत्वाचा रोल असतो. ते क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जाते. 38च्या बाहेर 3 खेळाडू पाहू शकाल. एक स्क्वेअर लेग मध्ये एक काऊ कॉर्नर झोन आणि एक लॉंग ऑफच्या दिशेने. यावेळेला लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा इशारा येतोय. इट्स नॉन प्लेएबल वाईड चेंडू. यावेळेला बॅकफुटला गेले तदनंतर मात्र जागा बनवली आणि ओव्हर दी पॉइंट या बॉलला पाठवून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरिता. यावेळेला सुंदर चेंडू परफेक्ट ब्लॉक मध्ये हाताळला. या पद्धतीच्या चेंडूंची गरज आहे. यावेळेला फुलटॉस बॉल. धावचीची संधी निर्माण झाली आहे परंतु फेक मध्ये जोरच नव्हता. फेकीमध्ये तेवढासा जोर नव्हता. पुढचा बॉल सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं. यावेळेला मात्र मागे गेले. जागा बनवली या फटक्याकरिता. उंची बरीच गाठली. राज दळवी कंप्लीट करेल कॅच. विकेटचं पतन. पहिला आदरा पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मात्र लागत असताना विकेट. खेळाडू बाद.
आज दळवीनं वेल जज कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर 22 आहे. पहिली विकेट या ठिकाणी गमवावी लागली आहे. त्या षटकाचा विचार केला तर आपण नवीन फलंदाज भाविक आलेत बॅटिंग करण्याकरिता. महेश गावितला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय, ज्याच्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात आणि एक विकेट सुद्धा मिळवली. एक सिंगल होती पहिल्या बॉलवर, त्यानंतर एक वाईड, एक चौकार, एक डॉट, एक सिंगल आणि एक विकेट. पुढचा बॉल शेवटचा चेंडू असेल. फुलटॉस बॉल बघायला मिळतोय त्या ठिकाणी. सागर पाटील बॉलला स्टॉप करतायत, फेक केली आहे परंतु हलक्यानं मात्र यष्टामी झाल्यात आणि तिकडचा बॅकअप मात्र त्या ठिकाणी खराब आहे. बॅकअप थोडंसं खराब बघायला मिळतंय. वेगानं 2 धावा कंप्लीट केल्यात. बघा आपण पाहतोय फुलटॉस बॉल मिळाला, त्या बॉलला मिड ऑफच्या दिशेने खेळलेले सागर पाटील त्या ठिकाणी तैनात होते. फेक सुद्धा केलेली परंतु हलक्याने एस्टॅमिस झाल्या आणि तदनंतर बॅकअपच्या खेळाडूकडनं थोडीशी फंबल झाली. वेगानं 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या आपण पाहिली तर 24 9 धावा या षटकामध्ये आल्यात. गेल्या षटकात 15 धावा आलेल्या. ट्वेंटी 24. परफेक्ट. गॉगल लावा तो, विसरू नका ना मध्ये मध्ये. थोडेसे शफल झाले आणि फुलटॉस बॉल मिळाला बॅकफुटला. त्या ठिकाणी आपण विचार केला तर डावा पाय मागे काढला आणि तदनंतर त्या बॉलला सरळ उडवलं आणि फेकून दिलं प्रेक्षकांना अभिवादन करण्याकरिता. षटकारासाठी धावसंख्या 6 वाढून 30 या अंकावर जाऊन पोहोचेल. 30 रन्स ऑन बोर्ड. 2.2 चेंडूंचा या ठिकाणी मात्र खेळ एकंदरीत समाप्तीस आलाय. याही वेळेला फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे. राज दळवी येतोय बॉलच्या खाली. विकेटचं बदन लाईव्ह स्क्रीनवरनं पाहू शकाल, ज्याने 2 विकेट मिळवल्यात कॅचेसच्या माध्यमातून. त्या राजनं ही कॅच सुद्धा कंप्लीट केली आहे. गेल्या बॉलची पुनरावृत्ती पुन्हा झालेली परंतु या बॉलला मिडल करू शकले नाहीयेत. विकेट खेळाडू बाद.
लतीश जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं या व्यक्तीचा उल्लेख करणं गरजेचं आहे आमच्याकरिता, कारण मला अजूनही आठवते शिवकृपा चषकाचं पहिलं पर्व, जेव्हा आम्ही शाळेमधनं इथे स्पर्धा पाहण्याकरिता आलो होतो. सकाळचं सत्र होतं जेव्हा पहिली मॅच चालू होती धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचघर आणि शिवतेज चिंचघर या दोन संघांमध्ये. तेव्हा आम्ही प्रेक्षक म्हणून ती मॅच पाहत असताना तिथून एक छोटीशी संधी त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी या स्पर्धेकरिता समालोचन करण्याची देण्यात आली होती, जेव्हा या स्पर्धेचं पहिलं पर्व होतं. आणि तदनंतर जेवढेही पर्व झालेत या स्पर्धेची, तेव्हापासून आम्ही कंटिन्यू या स्पर्धेकरिता समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. थर्ड अंपायरकडे या ठिकाणी अपील केली गेली आहे, त्याबद्दल लतीश जाधव आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. थर्ड अंपायरकडे या ठिकाणी मागणी केली आहे. सर कोणी केली आहे बॅटिंग बॉलिंग? पंच ओके. अंपायर्स कॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कालची मॅच वुमन्स प्रीमियर लीग जी चालू आहे ती ज्यांनी पाहिली असेल ना, त्याच्यामध्ये अंपायरच्या डिसिजनला कमीत कमी 7 वेळा काल चॅलेंज केलं गेलंय आणि एक फलंदाज 3 वेळा एलबीच्या माध्यमातून. ओ हो काय गोलंदाजी बघायला मिळतीये. प्रचंड वेगानं फलंदाजाला सातत्यपूर्ण बीट करणारे चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत रोहनच्या माध्यमातून. आम्ही म्हणत होतो की 7 वेळा पंचांच्या रिव्ह्यू डिसिजनला चॅलेंज करण्यात आलंय आणि त्यापैकी 4 रिव्ह्यू सक्सेसफुल होते आणि 3 मात्र गमवावे लागले. म्हणजे बॅटिंग करणारी टीम जेव्हा होती आणि त्यामध्ये सुद्धा एक अंपायर्स कॉल होता. पुढचा बॉल सज्ज होईल रोहन पुनश्च एकदा. रोशन यावेळेला मात्र खोलवर चेंडू बघायला मिळाला. त्या ठिकाणी बॉलला खेळून गेलंय. बॉलला फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं मात्र या ठिकाणी खेळून काढलेलं. त्या ठिकाणी फिल्डर आलेले ज्यांनी या बॉलला आपल्या हातामध्ये कलेक्ट केलेलं, फेक केली आणि डबल धावा या ठिकाणी कन्वर्ट झाल्यात. षटक संपले पहिलं, परंतु एक षटक वगळता फक्त 8 धावा खर्ची केल्या. जबरदस्त बॉलिंग रोहनची बघायला मिळाली आहे, रोशनची. तीन षटकं संपली आहेत, 32 धावा जोडल्या गेल्यात. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल होता. नशीब तो चेंडू कसा बसा अडवलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. महेश गावित पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालेत. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक हाताळण्याकरिता. सज्ज होईल पुढचा बॉल वरती विकेटने. यावेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधला टॅपचा फटका, जो आम्ही सातत्याने बॉक्स क्रिकेटमध्ये खेळतो. तुम्ही याच मैदानावर नक्की सराव करता असं प्रेक्षक विचारतायत. 2 धावा धावून कंप्लीट केल्या. धावसंख्या 35. 2 चेंडू संपलेत. यावेळेला सुंदर चेंडू, दर्जेदार सबमरीन. खाली राहिलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर जराही पद्धतीने बाउन्स नाहीये. बॉल विकेटच्या मागे. निकेत या ठिकाणी उपस्थित झालेत. निकेत, आपण या मंद मंद पावलांनी वाटचाल सुरू करायची आमच्या दिशेनं.
कॅप्टन आहे DCC डोंगरचे टीमचं. याही वेळेला पंचांकडे अपील आणि ए जिथपर्यंत ऐकू आली आहे. पुढील काम मात्र यष्टीरक्षक धनेश साने यांनी पार पाडलंय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. महत्वाची विकेट मिळाली आहे. अनिकेत आलेत नवीन फलंदाज. वा, एज घेतली आणि पुढचं काम धनेश साने जबरदस्त कॅच कंप्लीट करत असताना बघायला मिळत आहेत. हा धनेश साने यांच्याकडनं चुकी होणं नाहीये. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉलने बॅटची कडा घेतलेली आणि धनेश साने यांनी वन हँडेड कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं पतन ऑन हॅट्रिक महेश गावित यावेळी मात्र हॅट्रिक वर आलेत. SP बिलोशी टीम कॅप्टन. चला आपण टॉस करण्याकरिता यायचंय. DCC डोंगरचे टीम कॅप्टन या ठिकाणी आलेत. ज्यांचाही विजयाची दिंडी सध्या थांबवणं बरंच कठीण झालंय. ते नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळणार आहेत. SP बिलोशी अर्थातच अभिनय पाटील, निखिल पाटील अँड टीम. यस, कडक विध्वंसक फलंदाज SP बिलोशीचा रुपेश पाटील. जर्सीवरचा नंबर सर्व काही सांगून जातो. रुपेश पाटील या ठिकाणी आलेत. SP बिलोशी टीम आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. याही हॅलो हॅलो याही वेळेला मात्र मैदानात डॉट बॉल म्हणजे षटकाचा विचार केला तर महेश गावित षटक हाताळली आहेत 2, धावा खर्ची केल्यात 11 आणि तब्बल विकेट मिळवल्यात 3. जबरदस्त बॉलिंग या सकाळच्या सत्रात महेश गावित कडनं. कडक. प्रशांत ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेत. इंजिनियर प्रशांत ठाकरे यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सज्ज होईल अंतिम षटक. हरेश दळवी या वेळेला मात्र उडवलंय खरं, उंची बरीच गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतोय आणि तेजस उर्फ लालीनं मात्र काय अप्रतिम कॅच कॅरी केली आहे. विकेटचं पतन, खेळाडू बाद. बघा पाहू शकाल कशा पद्धतीने या ठिकाणी शफल झाल्यानंतर उंच हवेतनं खेळायचं होतं, उंची बरीच गाठलेली. विकेटचं पतन झालंय, खेळाडू बाद झालेत. फलंदाजी करण्याकरिता स्वतः विजय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल. धावसंख्या 35. विजय पाटील मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेटनं गोलंदाज त्यांच्या विपक्षात सज्ज होईल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप केला जातोय.
याही वेळेला डॉट बॉल मैदानात येत असताना कडक बॉलिंग चारही गोलंदाज याही वेळेला वन मोर डॉट बॉल चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील ते म्हणजे 4 शेवटचे अंतिम 2 बॉल बाकी हरेश दळवी जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते प्रभावी मारा या वेळेला पुन्हा एकदा खाली राहिलाय बॉल मोजून मापून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात बघायला मिळते 5 चेंडू सलगचे डॉट आलेत या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर झालंय 5 बॉल आलेले डॉट एक हातीच वसूल केलेत विजय पाटील यांनी धावसंख्या 6 वाढून 41 विजयाकरता 42 चं लक्ष 30 चेंडू आणि 42 ची गरज 30 चेंडू 42 ची गरज रुपेश फोन करा जरा रुपेश टॉस करून घ्यायचा होता टॉस करून घ्या नाहीतर येऊन आपण कोणीतरी या सागर पाटील यांच्या प्रति षटकाराला जगदीश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रति षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि सलगचे 3 ठोकले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकाराकरिता आतिश जाधव यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज 3 सलगचे ठोकले दोघांनाही आणि सलगचे 3 ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज यस आतिश जाधव यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावलंय आणि जगदीशजी पाटील या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे कॅश प्राइज आहे
पहिलं पर्व ज्या खेळाडूने या मैदानावर 5 चेंडूत 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला, पहिल्या पर्वातला या मैदानावरचा बेस्ट बॅटर जो राहिलेला तो सागर पाटील, सागर बिल्डर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल झालाय. नेक्स्ट मॅच बिग फाईट SP बिलोशी आणि DCC डोंगस्ते. सज्ज होईल पहिला चेंडू सागर पाटीलच्या बॅटमधनं फटका चांगला आणि सरळ या बॉलला पाठवून दिलाय. अगदी दर्जेदार स्ट्रोक. यावेळी मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6. सागर पाटील लगेच गुगल पे करण्यात येतील. अतिश जाधव यांच्याकडनं, जगदीश पाटील यांच्याकडनं कॅश स्वरूपामध्ये प्राइज आहे. 3 टोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय बहरामध्ये, ज्याच्या मुलीच्या नावानं हा संघ आज आपण खेळताना पाहतोय. याही वेळेला सलगचा दुसरा की काय, याही बॉलला फेकून दिलाय, बॉलला पाठवला. इट्स अ पुल अँड पॉवरफुल. सागर बिल्डर इज ऑन फायर. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सलगचे 2 षटकार मैदानातलं. तिसरा जर का ठोकला तर कॅश प्राइज लगेच कंटिन्यू आहे. 2 चेंडू 2 घणाघाती प्रहार. सागर पाटील, सागर बिल्डर बहरामध्ये सकाळच्या सत्रात. ओ माय गॉड, सातत्याने प्रेक्षकांकडनं विचारली जाणारी गोष्ट. स्पर्धा चालू आहे परंतु सूरज पाटील कधी येतील. यावेळेला मैदानामध्ये थोडासा हलका चेंडूची फेक बघायला मिळाली. सूरज पाटील सर या ठिकाणी येत आहेत. सूरज पाटील सर वेलकम, गुड मॉर्निंग. याही वेळेला गॅप मधनं बॉलला ट्रॅव्हल केलं जाते. फटक्यामधली ताकद बॉलला सरळ पाठवून देते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकाराकरिता धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचेल 16. चेंडू संपलेत आतापर्यंत 4. आज वेगळ्या उमेदीने, वेगळ्या ताकदीने, वेगळ्या जोशानं मैदानामध्ये DKP पाहुणीपाडा अर्थात सिमरन 11 DKP पाहुणीपाडा या नावानं आज खेळताना आपण त्यांना पाहतोय. बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपात येत असताना पुढचा बॉल अंतिम 1 चेंडू बाकी आहे षटकातील. याही वेळेला गॅप मधनं बॉल, मागे फिल्डर आता तैनात आहे. त्यांच्याकडनं फंबल 1 कंप्लीट. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा सुद्धा धावून कंप्लीट होतील. डबलवर समाधान. षटक क्रमांक संपला या ठिकाणी पहिला आणि धावा सोडल्या गेल्यात. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज भाविक. चोवीस चेंडू आणि विजयाकरता 24 ची गरज आहे. यावेळेला मैदानामध्ये काय घडतंय, डेफिनेटली पंचांचा एक हात बाहेर निघतोय म्हणजे नो चेंडू आणि त्यावर 1 बाउन्सना बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. चौकाराकरिता 5 धावांचा पंजा बोनस या ठिकाणी मिळत असताना स्कोर कार्ड मध्ये भर. धावफलकाचा विचार केला तर पुढे जात असताना जाऊन पोहोचली आहे.
23 अतिश जाधव प्राइस दोघांनाही आहे ना, दोन्ही फलंदाज. रोशन करता सुद्धा प्राइज आहे. यावेळेला फुलटॉस बॉल मिळालाय पुन्हा एकदा वन बाउन्स न सीमारेषेला क्लिअर करेल. पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू आणि चॅलेंज केलं या ठिकाणी कोणी बॅटरनी, बॉलिंग करणाऱ्या टीमनं. ओके, थर्ड अंपायर चेक करा. परफेक्ट डिसिजन पंचांचा या ठिकाणी. इट्स अ बीमर. फ्री हिट मात्र कंटिन्यू आहे. रुपेश बोलवा कुठे आहेत? सक्सेसफुल कॅप्टन या हंगामातील सर्वात सक्सेसफुल कॅप्टन आले, धावतच आले. निखिल पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निखिल, आपलं या शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफी 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वाडा तालुक्यातील एक हँडसम अँड स्टार क्रिकेटर मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय, अभिनय पाटील, ज्याला पाहण्याकरिता आजकाल प्रेक्षकांची गर्दी आपल्याला सातत्याने बघायला मिळते. अभिनय पाटील या ठिकाणी आलेत. अभिनय, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. जगदीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचची नाणेफेक केली जाईल. सज्ज होईल ओव्हर दी विकेटनं. फ्री हिट मात्र कंटिन्यू आहे. यावेळेला पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंच दर्शवताना पायाला ब्रश झालेला बॉल की काय या वाईट चेंडू पंचांनी दर्शवले. कल्पेश गोतरणे सावली क्रिएशन ची जबाबदारी लाईव्हची सध्या सांभाळत आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. राहुलजी पाटील आणि परेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. बिलोशी गावचं हे व्यक्तिमत्व, या दोघांनाही विनंती आहे आपण सन्मानाने मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हावे. राहुलजी पाटील आणि परेशजी पाटील. यावेळेला मात्र सुंदर चेंडू बॅटमधनं मिस झालाय, विकेटच्या मागे निघून जाईल डॉट स्वरूपात. पुढचा बॉल. यावेळेला फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे, मात्र नोमॅन लँड मध्ये बॉल पडतोय. एक कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये काही निघत नाहीये. सिंगल व समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर 1 न वाढून पुढे जात असताना आमचे स्कोरर माहिती पोहोचवत आहेत. 32-32. विजयाकरता अजून 10 धावांची गरज आहे. या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. ओव्हर द विकेटनं गोलंदाज सज्ज होतोय.
या वेळेला मात्र अगदी दर्जेदार स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं आले आणि म्हणतात क्रिकेटमध्ये डान्सिंग डाऊन दी ग्राउंड कशा पद्धतीचा फटका असतो त्याचं उत्तम प्रात्यक्षिक रोशननं मैदानात दाखवले आणि बॉलला फेकून दिले षटकाराकरिता. विजयाकरता आता 4ची गरज. धावसंख्या 38 या अंकावर जाऊन पोहोचेल. आणि खेळ खलास. विजयाचा फटका. तब्बल 11 फक्त चेंडूमध्ये ही मॅच आपल्या नावी केली आहे, ज्यामध्ये महत्वाचा रोल सागर पाटील सागर बिल्डर यांचा राहिला आणि दुसऱ्या बाजूनं तदनंतर रोशन गावित हे दोन्ही फलंदाज बहरामध्ये होते ज्यांनी ही मॅच आपल्या बाजूने खेचली आहे. बघा लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहतोय 8 चेंडूत ही मॅचची समरी या ठिकाणी बघायला मिळते. फलंदाजी करत असताना लखमापूर टीमनं ज्या 41 धावा केल्या, ज्यामध्ये 13 चेंडूत 25 धावांची महत्वाची इनिंग तुषारची होती. गोलंदाजीचा विचार केला तर महेश गावित ज्याने 2 षटका हाताळली, फक्त 11 धावा दिल्या आणि तब्बल 3 विकेट मिळवल्यात. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर फलंदाजीला आले रोशन गावित आणि